आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सांगितलं ही प्रार्थना आम्ही आमच्या परमेश्वराच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. रोमच्या लोकांना पौलाने लिहिलेले एक पत्र होते आणि त्याचा अध्याय लिहिलेला आहे तो म्हणजे 15. हालेलुया. तर 1 ते 33 वचनापर्यंत ज्या पौलाने रोमनचे लोक होते, रोमकरस, त्यांना पत्र दिले. आपण रोमन कॅथलिक म्हणतात. हालेलुया. तर अशाच परिस्थितीमध्ये ते प्रभूच्या वचनात शिक्षणातून होते आणि त्यांना काही गोष्टीविषयी त्यांना मार्गदर्शन किंवा जे शिक्षण द्यायचं होतं तर त्याला शक्य झालं नाही. म्हणून त्यांनी एक लेटर लिहिलं आणि पाठवलं की तुम्ही हे लेटर वाचा, की आपल्याला कशा प्रकारे देवामध्ये राहायचं आहे आणि कशा प्रकारे देवाचा अभिषेक किंवा देवाचं राज्य आपल्या स्वतः सुरक्षित म्हणून ठेवण्यासाठी त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं. आपण जे सशक्त आहोत त्यावर आपल्या सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार पाहिला पाहिजे. हालेलुया. त्यांनी काय शिकलं? आपल्या स्वतःच्या सुखाकडे न पाहता दुसऱ्याच्या जे दुःख आहे, दुसऱ्याच्या जीवनात निराशा आहे किंवा ज्या समस्या आहेत त्यांच्याकडे पाहणं आपल्याला जास्त गरजेचं आहे. प्रत्येक मनुष्य जेव्हा प्रार्थनेत येतो आणि प्रार्थनेत आल्यानंतर त्याच्या सर्व पूर्ण इच्छा परमेश्वर पूर्ण करतो आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो देवाचा हात सोडायचा प्रयत्न करत असतो. हालेलुया. आणि मग देवाची हात सोडला की तो विचार करतो की माझं आता सगळं चांगलं आहे तर मला आता कसल्या गोष्टीची गरज नाही. हालेलुया. तर प्रत्येक दिवस जो उगवलेला आहे तर एक आठवडा संपला म्हणून सांग पुढच्या आठवड्याची मला गरज नाही असं नाही चालू शकत. एक महिना संपला तरी असं म्हणू शकत नाही की आम्हाला पुढच्या महिन्याची गरज नाही. 12 महिनेपर्यंत सुरू होतात आणि वर्षाला नवीन एक दिवस सुरू होतो. तसं आमच्या प्रत्येकाचा दिवस वर्षामध्ये उत्पन्न झाला आणि मग आपण वाढदिवस करतो किंवा बर्थडे करतो की माझा अमुक वर्षाचा वाढदिवस आहे. मी खुशीने आज तुमच्या बरोबर राहत आहे, खाऊन पिऊन मस्त मजेत आहे. ते फक्त आपल्या शरीराच्या बाबतीतलं जीवन आहे. जो एक आत्मा देवाने दिलेला आहे त्या आत्म्याच्या बाबतीत नवीन जीवन हे मिळवणं फार कठीण आहे. हे जीवन आमच्या सर्व व्यक्तीला मिळालंच पाहिजे, कारण त्या जीवनाला शोभा आहे, किंमत आहे, सन्मान आहे. जर वचन घेतले प्रत्येकाने शेजाऱ्याच्या सुखी करणे ते त्याचे बरे करून अभिवृद्धी होण्यासाठी करावे. हालेलुया. प्रत्येक वचनात वेगवेगळं बायबलचं ठिकाण आहे, त्याच्यामध्ये तो फरक आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणजे देवाचं जे शिक्षण आहे 15-12 प्रमाणे आपण शेजाऱ्याचं चांगलं असं सुरू. हालेलुया. तर 3रं वचन काय सांगते? काय? म्हणजे येशू ख्रिस्ताने स्वतःच्या जिंदगीमध्ये सुख कधी बघितलं? आपलं सुख स्वतःच आहे. ते विचार करतो की मला सुख मिळालं तर मी समाधान आहे. जिंदगीमध्ये कोणत्या वस्तूने मनुष्य सुखी नाही. आज 10 करोड आले, पुढच्याला 20 करोडचा शोध करेल, पण पुढच्याला 20 करोड नाही आले, 8च करोड आले तर विचार करायला लागेल 8 करोड अरे वाढायला पाहिजे. हालेलुया. माणसाची आचार विचार जे आहेत ना ती स्थिर विचार करतात. आणि एवढी गरमी आहे,
थोडी गरमी नाही पाहिजे. बरोबर. थंडी आली का बोलतात एवढी थंडी नसावी. पाऊस आला तर एवढा पाऊस सगळ्यात 3व्या ऋतूला नफरत आहे माणसाची. पाऊस जर आता सुरू झाला तुला आताच यायचं होतं. तो तुझ्यासाठी नाही आला, झाडापानासाठी आला. ती झाडं बोमा मारतात, झाडं सांगतात मला पाणी दे, साप सुटलो प्यास करतात. त्यांनी झाडाला तो पाणी दिला. तुझ्या घरात आहे ना, मग तुला गरज आहे. मनुष्य नेहमी स्वार्थ. या माणसाचा स्वार्थ भविष्यात कधीच समाधानी नसतो. प्रत्येक माणसाला वाटते की माझ्यासारखा कोणीच, बरोबर ना, आणि माझी शिक्षा सगळीच झालीच पाहिजे. पण बायबल मध्ये मग सांगापासून जेव्हा प्रार्थना शिकवताना त्यांनी पहिलं सांगितलं तुमची इच्छा नाही, माझ्या इच्छेने चालायचं आहे, कारण मी तुला या पृथ्वीवर पाठवले. या पृथ्वीमध्ये आपल्या इच्छा घेण्यासाठी, या इच्छामध्ये वागण्यासाठी आपल्या जवळ काहीच ना. आपल्या इच्छा कधी पुऱ्या होणार आहे. जो मनुष्य देवाला घाबरतो, देवाच्या सांगण्यात, वचनात, शिक्षणात चालतो आणि त्याची भीती बाळगतो, तेव्हा तो मनुष्य समाधान असतो, शांतीने वाटतो. त्याच्या अंतरात्म्यापासून या बुद्धीपर्यंत, विचारापर्यंत, बोलण्यापर्यंत, डोळ्यापर्यंत सगळं उत्साहित आणि अभिषेक आणि आशीर्वादाने उत्पन्न होतं. तुम्ही एखाद्या माणसाला शिकवता किंवा शिकवणार जर आहे, त्याची बुद्धी आहे बरोबर, त्याला यूज करताय, तर तुम्ही त्याच्यावर डोक्यावर काय करणार, प्रेशर टाकणार, बोज टाकणार. म्हणून मध्ये 11:28 पासून येशू सांगते, ओ कष्टी आणि भारांजनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, माझ्यापासून शिका, तुमच्या जीवाला. पौलाने हे शिक्षण घेतलं. पौलाच्या काही मुद्दे खूप महत्वाचे आहेत, कारण त्यांनी स्पष्ट हकीकत मध्ये त्यांनी करून दाखवलेले. आज समाजामध्ये असं सेवा आणि अशा प्रकारचं कार्य करणारे फार कमी तुम्हाला भेटते. त्यागाचं कार्य करणारे फार कमी भेटते. सत्याचं कार्य करणारे फार कमी भेटते. कारण आजचा युग म्हणजे आजचा काळ जो सुरू झालेला आहे तो फक्त दुसऱ्या विरुद्ध बोलतो. अरे एक प्रार्थना संघाचे अनेक कार्यकर्त्यावर मी अवलंबून बघतो. माझ्याकडे काही व्हिडिओ होतात, मी बघतो. अरे आपल्याला बायबल दिलेलं आहे ना, मग ते 7:1 दिले, तुमचे दोष काढा तुम्ही, पण तो चुकतो, तो चुकू तर तो देव आहे ना. तुम्ही काय चुकता तर देव बघेल, मी काय चुकतो तर देव बघेल. तुम्ही न्यायाधीश नाही. येशू स्वतः न्याय करायला नाही आलाय तर कारणासाठी. तर अनेक लोक एकमेका विषयावर त्यांनी खोटं शिक्षण दिलं, त्याने खोटं शिक्षण दिलं. अरे पृथ्वीमध्ये 2 सभाचे लोक आहेत, सैतानी सभेचे लोक आहेत आणि देवाचे सभेचे पण लोक आहेत. सूत्रसेट मध्ये 24 अध्यायामध्ये त्याने असं दिले, परमेश्वरच्या डोंगरावर कोण चढेल, त्याचं मन स्वच्छ आहे, ज्याचे हात स्वच्छ आहे. एखादा मनुष्य याकोब स्पष्ट बोलते, सांगतो तो दोषात सापडलेला आहे, त्याला चांगल्या वृत्तीने त्याला आणा तुम्ही कालावर. याकोब 5 अध्याय वाचलं तर तुम्हाला आवडेल. अनेक लोक मी असे व्हिडिओ बघत नाही. भले कोणता पास्टर नाव गाजलेला असू दे किंवा कोणता वाच, त्याचा काही अनुभव, फक्त थोडेसे गोष्टी मी चेक करतो आणि मी तिथे स्टॉप करतो. कारण बघा आपल्याला हे शिकायचं आहे, त्याचं शिक्षण आपल्याला नाही घ्यायचं, तर आपल्याला ख्रिस्ताचं शिक्षण घ्यायचं. जे बायबलमध्ये काय लिहिलेलं ना ते शिक्षण घ्या. आणि बायबलमध्ये जे रात्र दिवस देवाची आराधना, स्तुती, गौरव करतात, त्याच्या मार्गाकडे चालतात, त्याच्या वचनाचं पालन करतात, त्याच्या मार्गानुसार ते सेवा चाकरी करतात, तर त्यांचं थोडस आदर्श त्या मंडळीने करायचं, इतर मंडळीने नाही. गणिती करायचं 1:6 दिले. स्वर्गातला देवदूत जरी आला तरी तो शापग्रस्त आहे. आजच्या काळामध्ये जर तुम्ही नेटवर बघता, युट्यूबवर जर बघणार, अनेक तुम्हाला देवाचे सेवकाची प्रार्थना दिसेल, पण किती खऱ्यात किती खोटे आहे ते तुम्हाला बोलायचं आपलं. पण मिक्सिंग माणसामध्ये असं होते, जे आपल्यामध्ये एखादा दुष्ट आत्मा कार्य करतो, मला एखाद्या व्यक्तीविषयी नफरत आहे, तर ताबडतोब ती प्रार्थना कॅन्सल आणि दुसरी प्रार्थना, जिथे नफरतवाली प्रार्थना आहे, दुसऱ्याच्या विरुद्ध बोलणारी प्रार्थना आहे,
ती मनुष्य पहिला कॅचअप करतो. अरे हे खरं आहे, या लोकांची प्रार्थना करू. मग ते 12:36 मध्ये दिले आपल्या सगळ्या प्रत्येक माणसाचा कर्माचा हिसाब ना. आता हे शेवट वचनाद्वारे काय चाललेलं आहे माहिती तुम्हाला? योहानाचे पत्र जर वाचले 5 ख्रिस्ताच्या विरोध उठणारे पुष्प, पहिल्या अध्यायापासून जर सुरुवात केली तर 5व्या अध्यायापर्यंत, म्हणून त्याचे 5वा अध्याय मधला 7 आणि 8 वचन 3 व्यक्ती साक्ष देणार, आत्मा, पाणी आणि रक्त. इब्रिकरास 9:22 रक्त वतल्या वाचून पाप क्षमा, पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. ज्या गोष्टी तुम्ही लोकला बघतात किंवा प्रेषितांच्या कृत्यात पहिल्याही अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये बघतात की दानाचा कसा वर्षा, आणि योहान 20 अध्यायामध्ये 22 वचन स्पष्ट सांगितलेलं आहे, पण शिष्याने घेतला नाही. पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. त्यांचे पवित्र आत्मा माणसं म्हणून आत्मा. योहान 7:37-38 वचन शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या, जिवंत देवाचा प्रचार, जिवंत देवाची सुवार्ता. समजलं? जिवंत पाण्याच्या नद्या. नद्या आहे आपल्या पाण्याच्या, जे जिवंत पाणी येशू ख्रिस्तच आहे. 20 जीवनाची बाकर आहे. योहान 6:38. ज्या येशूच्या शब्दाद्वारे योहाने हे केले. प्रारंभिक शब्द होता, शब्द देवाचे होता, शब्द मुद्दे आपण बघा बायबल शिकायला नाही आले. आपण धंद्याचे, कामाचे, ते छोटं मोठं काय चूक झाले असे पाप कबूल करणं, एवढ्या परिस्थितीत आपण आहे. पण 100% आपण प्रार्थना करतो ते आपल्या देहासाठीच, सार्वत्रिक जीवनासाठी नाही, आत्म्यासाठी प्रार्थना. कधी पण लक्षात ठेवा, इकडे आला तर तुम्हाला थोडं बरं वाटेल, पण इथून घरी गेल्यावर परत डोक्यावर भार आहे. कारण आम्ही पूर्ण देवाच्या सांगण्याप्रमाणे जीवन जगायला नाही. आम्ही आमचं जीवन देवाला द्यायला नाही, पण ते कोणतं? कामाचं, धंद्याचं, पैशाचं, वस्तूचं, या परिस्थितीचं आम्ही जीवन इथे घेऊन आहे. पण आम्हाला सार्वत्रिक जीवन मिळावं, देवाचं शिक्षण आहे सगळ्याशी चांगलं. अरे शैतान आपल्याला असा फसवतो ना की तुम्ही स्वतः पण विचार करू शकता. या जगाचे कोणतेही मोह तुमच्या पुढे ठेवले, एजिकेल 23 तुम्ही कपना ते संपलं. देवासमोर कोणता मोह नाही, नफरत नाही, द्वेष नाही. तेव्हा देवासमोर देवाचा आत्मा. आज त्या परमेश्वर पित्याने मला आत्मा दिला कार्य करण्यास, तेव्हा मी आत्म्याची कार्य, याच्यात नफरत करून चालत नाही, निंदा करून चालत नाही, द्वेष करून चालत नाही. शांतता. तो काय करते त्याला देव बोलतो, एवढंच. जर तुम्हाला माहिती आहे की एखादा माणूस तुम्हाला सतावतो तर एक वचन तुम्हाला सोत्रसिंग 94:23 जरा वचन घे. तर तुझी निंदा करणाऱ्याने केलेली निंदा मजवराने या शास्त्रलेखाप्रमाणे झाली. हालेलुया. काय सांगितलं त्यांनी? वचन काय सांगितलं? तर तुझी निंदा करणाऱ्याने केलेली निंदा मजवराने या शास्त्रलेखाप्रमाणे झाली. हालेलुया. मी तुम्हाला माझ्याकडचं वचन. हालेलुया. बरोबर. तो त्याच्या अधर्माची त्याच्यावरच उलटवील. बरोबर. त्याच्या दुष्टपणामुळे तो त्यास नाहीसा तसा करील. आमचा देव परमेश्वर त्यास नाहीसे नाही तसे करेल. कोण करेल? परमेश्वर करेल. तू चुप रे. हालेलुया. कोणाला काही बोलतात तर बोलू दे ना, करू दे ना, तुम्ही कशाला विचार करता? हे कार्य असते ना तर मग ते 12 ते 22 पासून आपसात फूट पडलेले राज्य वसूल, आपसात फूट पडलेलं राज्य वसाड करून, म्हणजे वसाड पडलं नंतर पोल पण काय सांगते? प्रभूच्या दासाने भाव भांडू नये. प्रभूच्या दासाने तिमिताचे 2:24 वचन. प्रभूच्या दासाने. प्रभू जर आपल्याला शिकवतो किंवा मार्गदर्शन करतो तर आपण त्याच्यामध्ये भांडणं नफरत करण्याचं काम नाही करायचं. आपल्याला जे काम दिले ते करत, देवाने त्याला काम दिले ते करत.
कारण येशू बरोबर जुदास होता, येशू बरोबर पेत्रही होता. जुदाची कृती येशूला माहिती होती, पेत्राची कृती ते पण येशूला माहिती, परंतु प्रभू येशूने त्याला काहीच बोललं नाही. शेवटी भोजनास हात घातला, तिथे पण त्याला सांगते की सैतान तुझ्या पाठीमागे आहे. ताटात हात घातला, घास घेता सैतान त्याच्याशी. पहिला मोह आहे. तुम्ही विचार करा, कोणत्या मोहाला जर तुम्ही आकर्षित झालेले नाही, मोह आहे राहू दे, आकर्षित होता त्याला टच करतात तेव्हा सैतान घुसतो. म्हणजे सैतान पहिला आपल्या कार्य करत नाही. लक्षात ठेवा, कोणताही व्यक्ती असतो, मोह असं एक चीज आहे, समोर आहे, जेव्हा त्याला स्पर्श करतात तेव्हा सैतान आपल्यात वास करतो. स्पर्श नाहीये, वास नाही, मोह आहे, टच संपला, मोहाला बळी पडला. मग त्यांनी काय सांगितलं, त्यांनी ताटात हात घातला, घास घेतला, तेव्हा सैतानाने त्याला पकडलं, हालेलुया, आणि वास केला. आदाम आणि एवाच्या काळात उत्पत्ती 3 अध्याय फळं दाखवलं परंतु त्याला काहीच वाटलं नाही. फळं खाल्लं तेव्हा त्याचं जीवन त्याला दाखवलं की सैतान माझ्यामध्ये आला, देव गेला. परिस्थिती हीच आहे आपल्या जीवनाच्या सगळ्याही व्यक्तीला. जर पाप झाल्यामुळे येशू आला असा की आपल्यात जर पाप झाले तर कबुली कर बाजूला. जीवनामध्ये पौलाने कबुली केली, पौलाचं कार्य प्रसिद्ध झालं. प्रभू येशूने आपल्या सगळ्यांची पाप आपल्या अंगावर घेतली. सैतानानं सांगितलं हे शरीर घ्या आणि खा, माझं शरीर आहे तुमच्यासाठी. दिलं त्याला ते, आणि त्याने आम्हाला विकत घेतलं. कोरिंथीकरास पहिल्या पत्रात 6:19 आणि योहान 6:मध्ये 54 वचनापासून माझा देव खरं खा. त्यांना दिलं त्यांनी आणि त्याच्याद्वारे आम्हाला विकत घेतलं. येशूने आम्हाला विकत घेतलं. म्हणून पौल सांगतो कोरिंथीकरास पहिल्या पत्रात 11:23-34 वचन आपण स्पष्ट दिले. प्रभूच्या हा येईपर्यंत प्याला म्हणजे येशूचं रक्त आमच्यासाठी सांडत आहे. आणि तुम्ही जेवायला जर बसले असतील तर एकमेकाची वाट बघा. काही मुद्दे लोक बघा सगळेच पवित्र आत्म्याने भरलेले नाही. जेव्हा एक भाकर उचलून आपण बोलतो मत्तेमध्ये आपण बघा ज्या वेळा 26:14 पासून प्रभू येशूचं शेवटचं भोजन, आणि ते भोजन घेत असताना त्यांनी अर्पण करताना सांगितलं हे पहा जगाचे पापी दूर करणारा देवाचा जगासाठी आलेला. आज आपल्याला सत्य कळत. येशूने आपल्या शिष्यांना या भाकरीविषयी म्हणजे माझं शरीर हे तुम्हाला दिले, योहान 15:4. त्याच्यात राहा तू तुम्हामध्ये, त्याच्यापासून वेगळा असल्यास काही करता येत नाही. आमच्या प्रत्येकाला या गोष्टी शिकायच्या. बिना पवित्र आत्म्याशिवाय कोणताच मनुष्य सुवार्थिक बनू शकत नाही. बिना पवित्र आत्म्याशिवाय प्रचार करणार पण परीक्षेला खाली पडणार. ज्यामध्ये पवित्र आत्मा आहे तर त्याची निंदा होते, त्याचा शेळ होते, त्याला धमकावलं जातं, त्याला मान तरी ते पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्य करतात. कारण ते शरीर देवाचं आहे. देवाने आम्हाला मौलाने विकत घेतले म्हणून या शरीराचे देवाचे गुण व्हायचे असतात. तर बरेचसे मुद्दे आहेत त्या बायबलचे नियम. जर पौल काय शिकवतो जर आपण त्याच्यावर पूर्ण जर मनापासून जर लक्ष पुरवलं वचनाद्वारे त्याच्याद्वारे कार्य सांभाळलं तर आपल्याला खरोखर त्याची ओळख दिसायला सुरुवात होईल. पुढचं वचन जे काही शास्त्रात पूर्वी लिहिलेले ते आपणास बघा काय जे शास्त्रात काय सांगितलेलं आहे ते आपल्याला ते शिक्षण मिळावे ह्यासाठी लिहिले. काय सांगितलं, जे काही शास्त्रात पूर्वी लिहिलेले ते सर्व आपणास शिक्षण मिळण्याकरिता लिहिलेले आहे, त्यासाठी की शास्त्रापासून मिळणाऱ्या सहनशीलतेच्या व समाधानाच्या योग्य आपल्यास आशा प्राप्त व्हावी. वचन नाही घ्या ऐका. आत्मप्रश्न मी वाचायला लागला तर तुम्ही पण ते वाचत बसा. दुःख वाटत असे बसले ते
हालेलुया. आणि वचन घ्यायला आले नाही. हालेलुया. माझ्या घशात पुष्टिक दिसते, तुम्हाला आवाज चेंज दिसतो ना, मग तरी मी प्रार्थना करतो की नाही. हालेलुया. विश्वाच्या कार्यासाठी आपलं शरीर नाही, ते त्याचा आहे, तो यूज करतो, तो दाखवतो. किती त्रास असला, काय असलं, कार्य वाढते तेव्हा बोलावी लागतात. प्रार्थना करायला मी कमजोर होत नाही, भले कमजोर होण्याची शक्यता येते, पण तो मला कमजोरला सपोर्ट देते. तो जीवित परमेश्वर आपल्या जोडीला ठेवतो. कारण एवढ्या लोकांना जर प्रचार करायचा आहे किंवा त्याच्या जीवनामध्ये देव शब्द सोडून द्यायचा आहे कानावर, तर ते बोलणं गरजेचं आहे. वेळेचा उपयोग करणं जरुरी आहे. पवित्र आत्मा मिळवणं जरुरी आहे. सामर्थ्य उतरवणं जरुरी आहे. गिफ्ट तयार करा, जीवन तयार होते. रोजचं रोज गिफ्ट मिळते आम्हाला, रोजचे रोज आम्ही जिवंत आहे, जिवंत आहे. आता सहनशीलता दाखविणारा काय सांगते, समाधान देणारा देव असे करू की ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे. हालेलुया. आपण परस्पर काय सांगते, एक चित्तेने एक मन राहतो. देवाशी आम्ही एक शरीर, एक भाकर आहे. देवाबरोबर आम्ही जोडली. इफिसियन्स 5:25 वचन सांगते, तुम्ही एकमेकांचे अवयव आहे. आणि 26 वचन मध्ये सांगते, रागावा, पाप नका करू. रागामध्ये पाप करू नका, कारण पाप शरीराला धोका देते. वचन 6 यासाठी की तू आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो देव याचे एक मनाने व एक मुखाने तुम्ही गौरव करावे. हालेलुया. परमेश्वराची स्तुती, प्रभू येशूची स्तुती. जो आपला देव, त्याची आपण गौरव केले. कधी कसे केले पाहिजे, मत्ती 5:16 तुमच्यामधून सत्कृत्य घडली पाहिजे. आणि आपल्या या सत्कृतीने आपण देवाबरोबर जोडलं पाहिजे. मी लोकांना एकच शिकवतो किंवा एक सल्ला देतो, या पृथ्वीत फक्त शरीर आहे ना, ते मातीत जाईल, पण त्याचा आत्मा जर स्वर्गात जाईल, याच्यासाठी जर काय केलं, ही आत्मेची प्रार्थना आहे. बायबल आत्मेची प्रार्थना, लक्षात ठेवा. याच्यातच आम्हाला समाधान मिळते. पाप, पुण्य, पवित्रता, कोणत्या मार्गात जायचं, कोणत्या गोष्टीत जायचं, कोणत्या शिक्षणात जायचं, ते याच्यात शिकायला मिळते. दुसरं कोणतं शिक्षण तुम्हाला असं मिळत नाही की त्याच्याद्वारे स्वर्गामध्ये जाऊ शकता. मेन आहे पाप, कबुली करणं, पश्चाताप करणं. जर तुमचा पश्चाताप परिपूर्ण झालेला असेल तर वॉरंटी गॅरंटी सहित आपण स्वर्गात. खूप गोष्टी आहेत. मी बोलला अख्खं बायबल वाचायची गरज नाही, फक्त देवाच्या जेवढ्या आज्ञा आहेत ना तेवढ्या पाळा, बाकी बायबल पाठ आहे. त्याच्या आज्ञा पाळा, सगळं मोठं. योहान 13:34, योहान 15:12, मत्ती 28:19-20 पाळा. तो बाप्तिस्मा, ते जीवन आहे, ते अनुभव आहे, ते अभिषेक आहे. देवासाठी मनुष्य काहीतरी काम करतो, तो खरा जीवनात प्रवेश. मला देवासाठीच पाहिजे, त्या शरीरासाठी. हे शरीर नाशवंत आहे. हे पण एक मातीचं भांडार आहे. भांड्यामध्ये पाणी राहतो ना, तसं याच्यामध्ये पण पाणी राहतं. या शरीराला आणि मातीला काहीच फरक नाही. फक्त एवढं बोलते तर देवाच्या आत्म्याने तेवढंच हे भांड चांगलं आहे. माती जी आहे, बरोबर, मातीपासून गोड, आंबट, तिखट सगळं तयार होतं, बरोबर. मातीतून जरी हळद काढली ती तिखट निघते. आंब्याच्या झाडाला आंबा काढला तर आंबट आणि गोड निघते. ऊसाचा रस पिला तर गोड निघते. लिंबू आंबट लागते, चिंच आंबट लागते, बुद्धी आंबट लागते. ज्ञान वापरा. एका मातीच्या द्वारे काय काय निर्माण होते. एवढा मोठा नारळ याचा नाही, बरेच लोक असे पण आहेत. हालेलुया. तर त्याच्यातून तेल निघते, झाडाच्या बियातून तेल निघते. मातीतून काय काय निर्माण केले, कधी कोणी शोध करतात का?
कसं काय निर्माण केलेलं असेल देवाने. एक भाजी बनवायला गेले 10 वेळा चाकून बघायला गेले तरी विश्वास नाही त्या भाजीवर. पण ज्या परमेश्वराने जी निर्माण केलेलं आहे स्वादिष्ट, एवढं सुंदर चव. काय काय ज्या वस्तू खातात तर पहिलं परमेश्वराला धन्यवाद द्या. हे परमेश्वर पिता, हे माझ्या लाईफ साठी तू बनवलेली, तू किती महान. भाजीत मीठ कमी पडलं तर काय, भाजीत मीठ कमी, साखर कमी पडली तर साखर कमी आहे. पण कोणत्या झाडाचं फळ खाल्लं तर ते कधी कमी पडलेलं नाही, ते खायलाच वाटतं. आंबा जर खायचा तर आंब्याची सीझन आहे, चाटून चाटून आंबे खाणारे असे लोक. परिस्थिती शिका तुम्ही. हालेलुया. परमेश्वराचे जे नियम आहेत किती सुंदर आहे. हालेलुया. आता करंदाचे दिवस आहेत. करंद नाही, ते औषधी फळ आहे आणि सगळी झाडाची जी फळं आहेत ती औषधी आहेत. ते खाल्लं तर त्याला रोग नाही, पण ते आम्हाला आवडत नाही. मला आता बऱ्याच गोष्टी सांगायला वाटतात तुम्हाला, पण तुम्हाला राग येईल, कारण मी बायबलच्या दृष्टीने बोलणार तर तुम्हाला राग नक्कीच येईल. समजलं. हालेलुया. म्हणून आम्ही कष्ट करून खात आहे, आम्ही कष्टाने खात आहे, मेहनतीने खात. हालेलुया. कारण हल्लीचा वेळ अशी आहे, क्रोधविष्ट राष्ट्र आहे, त्यांना ख्रिस्ताची वरद. मी तुम्हाला खरं सांगतो, मी जर कुठे जसं बघायला गेला म्हणजे डोळे जरी बंद केले असेल तर येशूचा चेहरा माझ्या समोर असतो. तना मना धनामध्ये कुठे पण बघत राहिलं ताबडतोब चेहरा येईल. खरोखर येशूने मध्ये 28-19 वचन आणि 20 वचनामध्ये की जर तू आज्ञा पाळेल तर मी तुझ्या बरोबर आहे. किती उत्साह वाटते, किती देवाला पाळण्यासाठी किती कष्ट मेहनत लागते. पण ते 7:33 दिले तसं राज्याने दिली. आपल्या डोक्यात कोणतं पाप नाही, कोणते विचार चुकीचे नाही, तर तुम्हाला बरोबर दिसत. मन साफ, मध्ये 5 आहे, मन साफ आणि दुसऱ्यांचं चांगलं बघा, वाईट बघू. दुखी आहे, निराशा, जाऊ दे, जाऊ दे असा शब्द वापरा. येऊ दे असं नाही. माझ्याच मनासारखं सगळं होईल असं विचार करू नका. तर देवाच्या मनासारखं आमचं जीवन चालतं. कारण त्याने शिकवतानाच सांगितले की तुमच्या इच्छेप्रमाणे. मला कधी कधी खूप गोष्टी देवाच्या ज्या आहेत ते लोकांना वाटते की सांगावं, पण तुम्ही त्याला ऍक्सेप्ट करू शकता, मान्यता नाही. तसं होते का? असं होणार आहे का? नाही. जी खरोखर देवाच्या दानाने भरलेले आहेत, फार प्रेषित होते पवित्र आत्म्याने, त्यांचं एक मन, एक दिलाचे, एक शरीराचे, एक आत्म्याचे आणि एकाच विचाराचे. कारण त्याच्यामध्ये तो पवित्र आत्मा आहे. तुमच्यामध्ये पवित्र आत्मा नाही. माझे विचार नाही, तुमचे विचार जोडणार नाही. ते विचार जोडायला तुम्हाला टेन्शन नाही. बेसत असं हे शक्य नाही. असं होते का? असं बायबल पण लिहिलेलं आहे का? पहिला प्रश्न तुम्ही सांगा. पण मग ते 10-20 मध्ये तेच बोलतात. येशूने जेव्हा आपल्या शिष्यांना बनवलं न घडवलं, तर तुम्ही विचार करा, जेव्हा पौलाने रुमालाने फडके टाकले, रोग्याला बरे केले, बरोबर. 19:11 पुढेच वचन वाचलं प्रेषितांच्या. पेत्राची सावली, बरोबर, त्याच्या स्पर्शाने सावली लोक बरे व्हायचे. जर आपल्या याच्यामध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये 5:11 पुढे ही बायबल शिका. येशू ख्रिस्त जेव्हा जात असताना लोकांना ज्याच्या वस्त्राला स्पर्श होईल ते बरे होईल, बरोबर. त्याला जे स्पर्श करतो ते पण बरे होईल. त्याच्या गोंड्याला स्पर्श करीत तरी बरे होईल. एक रक्तस्राची स्त्रीचं राजा दुसऱ्या देमध्ये जेव्हा अलिशा संदेश त्याच्या वरचं एक वस्त्र पडलं, बरोबर, वस्त्र एलियाच्या द्वारे आणि अलिशाने ते उचललं आणि त्यांनी त्याच्यावर पाण्यावर मारलं. तो त्या दानासाठी धावत होता, त्या शिक्षणासाठी धावत होता, त्या वचनासाठी धावत होता, त्याच्या राज्यासाठी धावत होता. आणि त्यांनी ते राज्य जोडलं त्याने आणि त्याने त्याप्रमाणे मग त्यानंतर आता हे प्रेषितांना अधिकार दिला. प्रेषितांचे कृत्य 4 शुभवर्तमान त्याच्यानंतरच आहे. पहिलं मत्ते, मार्क, लूक आणि योहान. हे प्रभू येशू ख्रिस्ताने, प्रभू येशूने जे काही कृत्य केले त्याविषयी. मग प्रेषितांना जेव्हा निवडलं
तेव्हा त्यांना अधिकार दिला, तेव्हा प्रभू येशूने प्रेषितांशी जतपर्यंत त्यांना वरदान मिळत नाही, प्रेषितांचे कृत्य बघा त्यांच्या डोळ्यात एका तो स्वर्गात गेला, पहिला अध्यायापासून. तर प्रेषित मध्ये असे एक गीत होत, असं एक दान होत, ती देवाचं दान, म्हणजे त्यांना तो आत्मा दिला ना, देवाचा आत्मा दिला. पवित्र आत्मा येशू ख्रिस्तच होता, पवित्र आत्मा येशू ख्रिस्तच होता. लूक पहिल्या अध्यायामध्ये जर वाचलं तर तुम्हाला दुसऱ्या अध्यायामध्ये समजेल. ते सगळे लोक बायबल मधले नाही. जेव्हा या मुद्द्यावर तुम्ही एक अनुभव घेत असेल तेव्हा तुम्हाला गिफ्ट मिळेल, कारण तुम्ही येशूला ठेवलं नाही, तुम्ही सगळे जगाच्या सर्व गोष्टीचे मोहाला ठेवले, म्हणून आपल्यामधून देवाच्या गोष्टी घडत नाही किंवा देवाच्या गोष्टी उतरत नाही किंवा कोणा जीवनामध्ये चमत्कार होत नाही, कारण ते आपल्यामध्ये ते सामर्थ्य नाही. त्यांनी जगाच्या गोष्टीमध्ये घेतले नव्हते. मध्ये 17 पासून पण जेव्हा ते अशुद्ध आत्मा काढायला गेले ना, ते त्यांच्यामधून निघाले ना, तेव्हा येशूने सांगितले कुटील पिढी तुमचं केवढं सोस. मग त्यांना काय सांगितलं, आता तुम्ही बसा. आणि योहानमध्ये 19:25 पासून पुढे दिलेले. मग ते सगळे जेव्हा सांगितलं त्यावेळेला गेली पेंटिकॉस्टच्या दिवशी दुसऱ्या टाइम हालेलुया. जेव्हा पहिल्या अध्यायामध्ये त्यांच्या डोळ्यात देखत तो स्वर्गाच्या राज्यात गेला आणि त्याला सांगितलं घाबरू नका. लूक मध्ये शेवटच्या अध्यायामध्ये पद्धत तर त्यांना सांगितलं घाबरू नका, मी जातो, मग सत्याचा जो आत्मा आहे, पवित्र आत्मा, तो तुम्हाला पाठवतो. 14:26 तो तुम्हाला सगळं शिकतो. आणि त्या आत्म्याने जेव्हा याला शिकवायला सुरुवात केली त्या 12 प्रेषितांना, आणि प्रेषितांचं जीवन अशा पद्धतीने जीवनात बदललं. मग येशूच्या नावाने त्यांनी कार्य करायला सुरुवात केली. आता पौल जो आहे तो 9 अध्याय म्हणजे प्रेषितांच्या मध्ये कृत्यामध्ये जर बघितलं, येशूच्या नावाने बोलणाऱ्या लोकांना तो मारत होता, शळत होता. मग त्याला समजलं की येशूच हा देव आहे. रोमकर 10:9 मध्ये सांगितले येशू आहे प्रभू, असा तू मुखाने कबूल करशील, अंतःकरणात विश्वास ठेवशील, तेव्हा तुझं हे तारण होणार आहे. तारणासाठी येशूला तुझ्या जोडीला ठेवावं लागेल. आणि अशा मुद्द्याद्वारे पौलाने जोराचं कार्य केलं. तर सगळ्यांनी केलं, पण पौलाला जास्त मानत नव्हते लोक, म्हणून त्याच्या नावामुळे जास्त पत्र लिहिली की ह्या प्रेषितांना सगळे योग्य होतं. हे प्रेषित येशूने निवडलेले होते, पौल येशूने निवडला नव्हता, म्हणून पौलाची निवड नंतर झाली, कारण तो शौलामधून तयार करत होता आणि लोकांना सतावायचा, मारायचा, त्रास द्यायचा. येशूचं नाव घेतलं तर दात तोडून आणि लोक घाबरायचे त्याला. बायबल स्पष्ट सांगते प्रेषिताचे कृत्य 1 अध्यायापासून सुरुवात केलं तर 28 अध्यायपर्यंत तुम्हाला सांगितलं. मग त्यांनी शेवटला 28 अध्यायामध्ये 26 पासून एक वचन असं दिले, जे वचन ऐकणारे होते त्यांना सांगतो या लोकांना जाऊन सांग, ऐकाल तर खरे पण ते समजणार, पाहाल तर खरे ते दिसणार नाही, कारण या लोकांचं जे अंतःकरण आहे ते जड झालेले आहे, वजन झालेलं आहे, पापाने भरलेलं आहे. हे पापाच्या बंधनामध्येच गुंतून आपलं भविष्य घालवत आहे. म्हणून या लोकांना जाऊन तू सांग, कारण जे प्रार्थनेत येणारे प्रार्थना सोडून अधर्माच्या मागे लागले जे किती, आणि त्यामुळे त्यांनी शरीराच्या गोष्टीकडे लक्ष दिलं, त्यांनी आत्म्याच्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. म्हणून त्यांच्यासाठी पेसेस ते उत्तर दिलं की येशूच म्हणतो तसं. हालेलुया. ज्या वेळेला आपण बघतो की मत्ती 13 ते 10 पासून पुढे आहे, त्याच्यामध्ये पण हेच उदाहरण दिलं की ह्या लोकांना जाऊन सांग येशूच्या गोष्टी. जर तुमचं परिवर्तन झालं तर तुमचं नाव चेंज व्हायला. ज्या एखाद्या नावात माणसाला भीती आहे, मग त्याचं नाव ख्रिस्तामध्ये चेंज होते. कसं चेंज होते? पास्टर, ब्रदर, पालक किंवा संदेश की देवाचे सेवक किंवा प्रेषक अशी नावं देतात. कारण ते देवाच्या नावाने त्याला ओळखलं जातं, स्वतःच्या नावाने. आता आपण कधी कधी काही लोक नावं चेंज करतात, नावं चेंज होत नाही. नाव चेंज करायचं, कार्य चेंज करा. हे पापाचं आहे, हे पवित्रताचं, आणि पवित्रताचं आहे तर पवित्र आत्मा तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात ते कार्य करणार. हालेलुया. म्हणून
हे जे देवतांना त्यांनी शिकवताना अशा पद्धतीने माणसाला मार्गदर्शन केले की रोमच्या लोकांना पटत नव्हत्या गोष्टी. आता आपल्यामध्ये बघा काही कॅथलिक लोकांना आपल्या गोष्टी पटत नाही, कारण हे देवाचं बायबल आपल्या जवळ नाही म्हणून आपल्याला पटत नाही. आणि जे बायबल ज्या व्यक्तीकडे आहे त्याला ह्या गोष्टी पटतात की हेच ते खरं जीवन आहे. वचन 6 यासाठी की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो ते त्याचे एकमताने एकमुखाने तुम्ही गौरव करावे. तर तू बघा एक विचार, एक मताने एक मुखाने तुम्ही सगळ्या लोकांनी हालेलुया एक मताने काय मी बोला ना हालेलुया तू काय बोलले तेच. मग ती देवाची स्तुती प्रकटीला 19:1-6 कारण ते देवाचे हालेलुया म्हणजे आमच्या देवाचे गौरव सामर्थ्य आमच्या वचन 7 जसा ख्रिस्ताने देवाच्या गौरवाकरिता आपला स्वीकार केला तसा तुम्ही एकमेकांचा स्वीकार करा. काय सांगितले? जसं प्रभूने आमचा स्वीकार केलाय तसा आपण एकमेकांचा स्वीकार केला पाहिजे. आम्ही काय करतो माहितीये का? नाही मी याच्याशी बोलत नाही, त्यांच्याशी बोलत नाही. अरे पण येशूने काय सांगितलेलं आहे? मारेकरावर पण प्रेम करायचं, निंदा करताना नफरत करतात, द्वेष करतात, त्याच्यावर पण त्याने प्रेम करायचं. तुम्ही असे शब्द का? मी काय बोलतो माहिती, कोणाला माझ्या बरोबर बोलायचं नसेल तर मी नाही, तुम्हाला माझ्याशी बोलायचं मी बोलेन, मला गरज आहे तेवढ्याच गोष्टी बोल, बाकी काय नाही. आणि तुम्ही सांगणार याच्या त्याची निंदा नको तर मी नको, सांगितलं हे मला ऐकायला दिले नाही का, हे चांगले ऐकायला दिले. म्हणून कोणत्याही गोष्टी बोलतो किंवा कोण आपल्याला भडकावतो किंवा आपल्याला कोणाविषयी सांगतो लक्षात आणायचं, सांगायचं देवा हे काही त्याला कळत नाही, त्याच्या मनात त्याच्याविषयी नफरत आहे, त्याच्याही हृदयाला स्पर्श कर, त्याच्या हृदयाला स्पर्श कर, दोघांमध्ये समेटला. बस मध्यस्थी मनातून सुरू करा. ते बोलतात मनातून तुमची प्रार्थना सुरू झाली पाहिजे, कारण आत्मा प्रार्थना करते. आत्मा ही अशक्तपणामध्ये हातभार लावून सांग. मी आपल्या प्रत्येकाला एक शिकायचं. आता याच्यामध्ये 8 आणि 9 वचन, 8 आणि 9 एकच आहे. तर वचन 8 आणि 9 मी असे म्हणतो की देवाच्या सत्याकरिता म्हणजे खरी करण्याकरिता आणि विदेशी लोकांनी त्याच्या दरेमुळे देवाचे गौरव करावे याकरिता ख्रिस्त सुंदर झालेल्या लोकांचा सेवक झाला. यास्तव विदेशी लोकांमध्ये मी तुझे स्तवन करीन व तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन असा शास्त्रलेख आहे. म्हणजे परमेश्वराने सर्व व्यक्तीसाठीच देश असो विदेश असो सगळ्यांना त्याने सांगितलं, कारण देवाचं जे शिक्षण होतं ते सर्व व्यक्तीसाठीच होतं, असं नाहीये भेदभावाचं नव्हतं. आपण तुम्ही आणि मी भेदभावाचं हे शिक्षण नाही. कोणाचं चांगलं जर तुम्हाला करायचं जर आहे तर तिकडे माणूस कोण आहे, कसा आहे, कोणता आहे, काय नाही, तो गरजवंत आहे तेच त्याचं बघ. त्याला पटत असेल ते करा, नसेल तर चुप राहा, पण त्याच्याकडे दुसऱ्या गोष्टीचा विचार करू नका, कारण त्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे. म्हणून जेव्हा आपल्यामध्ये शैतानिक आत्मा येतो ना तेव्हा तो देश आणि विदेश आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचा मनुष्य तो तयार करतो. कारण तो आपल्यामध्ये असणारा एक दुष्ट आत्मा, कधी 12:7 तो दुष्ट आत्मा जेव्हा कार्य करतो तेव्हा नफरत तयार करतो, द्वेष तयार करतो, हेवा तयार करतो आणि त्याची वाटणी करतो वेगवेगळ्या प्रकारची. तर परमेश्वराचं शिक्षणामध्ये त्या वाटणी नाही, सेवा, जसं प्रभूने प्रेम केलेले. योहानाने पहिलं सांगितलेलं होतं, योहान 1:29 पहा जगाचे पापे हरण जो विश्वासी आहे, जो प्रभूला सन्मान करतो, किंमत करतो, त्याच्या सर्व व्यक्तीच्या जीवनात तो पूर्ण कार्य करायला सुरुवात करतो. त्याच्या प्रजेबरोबर जय जयकार करा असा एक लेख आहे.
त्यासाठी विदेशाने तुम्ही पण त्याचा असा प्रत्येकाने परमेश्वराची स्तुती करायची, कारण परमेश्वराने प्रत्येकाला बनवलं. फक्त मला एकच सांगायचंय, एक आई बाळाला जन्म देते, बरोबर देते का नाही देते? तर त्या आईला पहिलेच सांगा, तुला काय मुलगा आहे का मुलगी आहे माहिती आहे का? ती सांगू शकत नाही. भाऊ बहिणी ती सांभाळ करते, तरी तिला स्वतःची ओळख नाहीये. ओळख आहे नाहीये. मग ती ओळख कोणी दिलेली होती? जेव्हा लोक मध्ये 1 अध्याय 26 पासून जर पुढे वचन होतं, एक पवित्र मरियाविषयीचं चित्र भविष्यात आलं, ते म्हणजे परमेश्वराचं राज्य. या जगाचा एक नवीन नक्षा बनवला त्याने, आणि एक दूत आला समोर, गब्रिएल देवदूत, आणि तिला योसेफा बरोबर एंगेजमेंटची फक्त तयारी झाली, आणि जगामध्ये अशी एक व्यक्ती निर्माण झाली, आणि त्या स्त्रीला डायरेक्टली बोलते, कुमारी गर्भवती, तुला पुत्र होईल, त्याचं नाव तू येशू ठेव. पुत्र, कन्या नाही सांगितली, बरोबर? हालेलुया. तुम्ही विचार करा, हालेलुया. आपल्या प्रार्थना कितीतरी लोकांना मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे, बरोबर दिलेला आहे, पण गौरव केले का? जो पवित्र आत्म्याने परिपूर्ण आहे, भरलेला आहे, त्यालाच ते कळते की हे होणार आहे, तुला ते होणार आहे, तुला ते. तो गब्रिएल देवदूत जो होता, त्याने येऊन तिचा स्वीकार करण्यासाठी येशूचा स्वीकार कर. मग तिने सांगितलं की देवाच्या इच्छेप्रमाणे, कारण पृथ्वीची प्रार्थना तीच होती. येशूने पण ते सांगितलं, तुमच्या इच्छेप्रमाणे. तुम्ही प्रार्थनेत आले ना, तर फक्त एकच प्रार्थना करा, काय पाहिजे असेल तुमच्या इच्छेप्रमाणे. काय? तेव्हा देव सांगेल ठीक आहे, जा. मग देवाची इच्छा काय आहे ते कधी पण लक्षामध्ये आणून ठेवायचं, कारण बायबल हे शिकवते. आपण नेहमी प्रार्थना करतो देवाजवळ, हे पाहिजे ते पाहिजे, हे होते ते नाही होत. देवाची इच्छा नाही. 3:19-11 मध्ये दिले, जे संकल्प आहे देव कधी देतो माहिती आहे आपल्याला सगळ्या गोष्टी, जेव्हा त्याच्या देवाच्या नियमामध्ये आम्ही बसतो आणि त्याचे नियम बरोबर पाळतो, त्या नियमामध्ये कुठेतरी मिस्टेक करत नाही, तेव्हा आपल्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देव देत. म्हणून मी लोकांना काय बोलतो माहिती, प्रार्थने नाही, बाकी नाही. आपण तुमच्या जिंदगीचं जे दुःख आहे ना, मग त्या 11:28 मध्ये त्यांनी सरळ सांगितलं, अहो कष्टी बालकांच्या तुम्ही माझ्याकडे. आता हा जो पौल रोमच्या लोकांना सांगतो, हे रोमन कॅथलिक आपण बरोबर, या लोकांना त्याने येऊन सांगितलं की हे शास्त्र वाच, आणि ह्या शास्त्राच्या द्वारे तुमचं भविष्य. म्हणून त्यांना ते लेटरामध्ये स्पष्ट दिले की आपल्याला परमेश्वर पित्याची स्तुती करायची, कोणत्या माणसाची स्तुती करायची नाही. काय सांगते? विदेशांनी तुम्ही काय करा, जे काय असा एक लेख आहे. आपल्याला एक लेख दिलेला आहे की आम्ही देवाचे गौरव, देवाची स्तुती. आपण माणसाची स्तुती करतो. कोणताही व्यक्ती प्रार्थना करायला लागला तर पहिला त्याचा सन्मानाने त्याची स्तुती करतात नाही. बायबलमध्ये कोणत्या मुद्द्यावर आपल्याला पहिले शिकायचं आहे की पहिलं स्थान आहे परमेश्वर, देवाची स्तुती, त्याच्यानंतर देवाची सेवा. पहिल्यांदा देवाची स्तुती केली पाहिजे. मग ते दिसते तुम्ही माणसासमोर त्याला नाकारलं तर स्वर्गीय पिता तुम्हाला पण स्वर्गात नाकार. आपल्याला सन्मान कोणाला पहिला द्यायचा तो बघायचा. सर्व विदेशानो सर्व लोक परमेश्वराची स्तुती, सर्व सर्व 47 मध्ये दिले. सर्व लोक टाळ्या वाजवा,
उत्साह शब्दाने देवाचा जय जयकार करा. कोणाचा? माणसाचा. उत्साह शब्दाने देवाचा. माणसामध्ये स्तुती करताना असं नाही तर काही लोक आराधना आराधना, अरे काय कुठून आल्या? हा, काही काना सांगितलं ना डोळे बंद करा प्रार्थना करा, तर काही लोकांचे डोळे कसे असतात माहिती ना तुम्हाला? अरे चष्मावाळ्या माणसाची जाम आडत, तो झोपलाय का नाही तो पण कळत नाही. एखादा पिणारा माणसाची परिस्थिती. प्रार्थना करताना एक उत्साहित आला पाहिजे. प्रार्थना करायला वा माझ्या डोळे बंद करा सांगितलं, वा ही अशी परिस्थिती नाही. कधी कधी मी लोक येतात माहिती थकलेले आहेत, काय वाजवतात असे पॅरेलास. माझं एक शिस्त आहे प्रार्थनेमध्ये, मला कंटाळा मावशी आवडत नाही तेव्हा आराधना चेष्टा होती. बिंदास राहायचं नाही, उठायचं अरे उठवायचं पुढे झोपायचं, कारण ते शैतानी आत्मा असते. मग ते 13-25 झोपीत निंदत माहितीये थकतात, माहितीये काम करतात, चांगली गोष्ट मी असं नाही सांगू शकत. हा माणूस स्वभाव आहे. कधी कधी झोप अशासाठी पण येते, त्याच्यात मी वाईट नाही म्हणत, त्याच्यात तुम्हाला दृष्टांत पण येते, स्वप्नात दर्शन पण. मी चेष्टा करत नाही किंवा निंदा करत नाही, पण म्हणजे जेव्हा आपण प्रार्थना करतो ना ते थोडं एक उत्साहित पाहिजे, तेव्हा आळसपणा. कसं कधी कधी तर सतावाचा आत्मा येतो, तो आपल्या प्रत्येक माणसाला सतावते. कारण आम्ही प्रार्थनेत जात होते ना तेव्हा बऱ्याच लोकांना ते मी बघत होते. तर मी पण तुमच्या सारखाच होता. तर काही लोक झोपायचे, माझ्या बाजूला पण झोपायचे. अरे काही लोक ते खराटे मारायचे, काय करणार? प्रार्थनेमध्ये पण खराटे मारलं, त्याला काय करायचं? कारण बोलू शकत नाही. आपल्या नाही दुसऱ्या प्रार्थनेच्या गोष्टी. जेव्हा मी तुमच्यासारखा असा दुसऱ्या प्रार्थनेत जायचो तेव्हा तशा घटना व्हायच्या. शेवटी त्याला मी नाही बोलू शकत. काही गोष्टी कोण कसा प्रचार करत होता आणि वर खिडकी तो पडला मेला आणि त्याने त्याला प्रार्थना केली तो उठला. तर कसं आहे कधी कधी 29-11 संकल्प येताचे असतात. म्हणून देवाच्या मध्ये देवाच्या बाबतीत मी कधी कोणाविषयी त्या विचार नाही, पण मी त्यांना सांगेन की थोडेसे विचार करा. कारण मला माहिती आहे एक दिवस 1 जानेवारीची प्रार्थना होती आणि एक आंधळा मनुष्य तिकडे बसलेला, त्याच्या बाजूला त्याची बायको बसली आणि प्रभू येशूच्या नावाची प्रार्थना चालू होती की प्रभू येशू आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद द्यायला आलेला. आणि प्रभू येशू तो त्याच्या पुढे उभा राहिला, त्याच्या डोळ्याला स्पर्श करण्यासाठी. तो थर कामाला लागला, तर त्याची बायको त्याच्या बाजूला होती. हे काय करतात काय करतात, आणि त्याची दृष्टी तेवढ्यात येशू गेला. तेव्हा तिने त्याला सांगितलं, त्यांच्याकडे मी एक दिवस गेलो तर त्यांनी मला सांगितलं की येशू ख्रिस्त 1 जानेवारीच्या टायमाला तुम्ही प्रार्थना करत असताना येशू आलेला, माझ्या डोळ्याला स्पर्श करणार बस हात लावतो, ते हिने मला जाण केला हलवून. आता दोष कोणाचा आहे? मग ते दासत्रा माणसाच्या प्रतिसाद. हा चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये येशूने आणलेला होता, पण चूक कोणाची होती? ती माणसाची. आणि अशी घटना असतात, कितीतरी चमत्कार अद्भुत गोष्टी आहेत, बनतात, घडतात. देव कोणाचा पक्षपात करत नाही. देव सगळ्यांना सारखंच प्रेम करते, सगळ्यांना सारखाच आरोग्य देते, पण नंबर प्रमाणे. ज्याचे जास्त विश्वास आहे, ज्याचं येशूवर जास्त प्रेम आहे, येशूसाठी त्याचे आचार विचार एकदम उत्साहाचे आहेत, तेव्हा तो आपल्या सगळ्यांना जवळ करतो आणि आपल्याला सुंदर रीतीने तो आरोग्य देतो. कारण त्याचं सामर्थ्यच तसं आहे, प्रेमदायी. आपण त्या पद्धतीत नाही, आपल्याला पद्धती सगळ्या गोष्टी येशूमध्येच ठेवायचं. आता आपण छोटेसे एक प्रार्थना करूया. बाकीचं वचन तुम्ही वाचा. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा सुंदर दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, सर्वांचं हृदय जाणार परमेश्वर, सर्वांच्या जीवनात परिवर्तन करणार, प्रत्येक व्यक्तीचं जीवन आशीर्वादित करणार. आपल्या भारत देशावर परमेश्वराचा आशीर्वाद म्हणते लोक आपल्याला सरपंच सर्व पोलीस नेतृत्वाचा आशीर्वाद परमेश्वरच्या वचनामध्ये सर्वांना आशीर्वादित करणार. आपली इच्छा परमेश्वर पूर्ण करावं, परमेश्वरची इच्छेप्रमाणे आपलं जीवन आपल्या सर्वांना स्वर्ग राज्यात भेटावं ही प्रार्थना परमेश्वरच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.